तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी. सुंदर असा आपण इथं डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. गळ्याची उंची इथं 14 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 म्हणजे 2.5 इंच घेणार आहोत. तर गळ्याची उंची आपण इथं 10 इंच घेतलेला आहे. 10 इंचवर मार्किंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून 3 इंचवर मार्किंग करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं पंचकोनीमध्ये देणार आहोत. तर बघू शकता अस्तरवरती जो गळ्याचा आकार आपण दिलेला आहे, त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे आहे अगदी व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे. जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याला पण आपण टीप मारून घ्यायचं आहे. जसं आपण गळा कट केलेला आहे तसाच आपल्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंगने तर टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला जे टीप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाऊजचा जो गळ्याचा आतला कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. साईडला आपण छोटे छोटे कट मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे. अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे, म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण अगदी व्यवस्थित इथं पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपण इथं अगोदर दाब टीप मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला पण दाब टीप मारून घ्यायचं आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचं आहे. तर दाब टीप आपण मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण ब्लाऊजच्या साईडला आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर शिलाईच्या बाहेरचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर गळा आपण तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे. तर दोन्हीकडे आपण टक्स मारून घेतलेला आहे. अशा प्रकारे फिनिशिंग आपला ब्लाऊजचा गळा जे आहे तयार केलेला आहे. ह्याच्यावरती आता सुंदर असं डिझाईन बनवायला घेऊया. डिझाईन बनवण्यासाठी ब्लाऊजचाच कपडा कट करून घेतलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाऊज पीसवरती अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे पॅच तयार करून घ्यायचा आहे ब्लाऊजच्या गळ्याला लावण्यासाठी. तर पॅचवरती आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे. पॅचला आपण इथं पलटून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला फिनिशिंगने दाब टीप मारून घ्यायचा. आपला खालचा जो अस्तरचा पार्ट आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर पॅचवरती आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं पोटली बटन तयार करून घ्यायचं आहे. तर वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे आपण पोटली बटन बनवण्यासाठी. अशा प्रकारे छोटे छोटे कापड आपण कट करून गोलाकारमध्ये इथं पोटली बटन जे आहे बनवून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण दोरीने 2-3 वेळा गाठ मारून घेऊया. तर अशा प्रकारे आपण एक पोटली बटन तयार केलेलं आहे. दुसरा पण आपण तयार करून घेऊया.
तर पोटली बटन आपण इथं तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। त्यानंतर आपल्याला इथं पॅचला लावून घ्यायचं आहे एक एक करून वरच्या साईडला। 1-1 इंचाचं अंतर सोडून आपल्याला हे पोटली बटन जे आहे पॅचच्या वरती लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाइन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाइन। तर पॅच वरती आपण पोटली बटन लावून घेतलेला आहे। एक्स्ट्रा जो पॅचचा साईडचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर पॅचला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं पॅच वरती लेस लावून घेऊया। तर बघू शकता अशा प्रकारे पॅच वरती आपण इथं लेस जे लावून घेतलेला आहे। त्यानंतर इथं ब्लाऊजच्या गळ्याच्या खालच्या साईडला पॅचला आपल्याला अगदी व्यवस्थित सेट करून इथे ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे। तर गळ्याला आपण इथं पॅच जे लावून घेतलेलं आहे, बघू शकता किती सुंदर वाटत आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी गळ्याला लेस लावून घेऊया। लेस जे आहे गळ्याच्या अगदी जवळ आपल्याला इथं लावून घ्यायचा, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे। अगदी व्यवस्थित आपल्याला इथं फिनिशिंगनं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं लेस जे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याला लावण्यासाठी लटकन बनवून घेऊया। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे। त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून याच्यावरती टिप मारून घ्यायचा आहे। दुसऱ्या लटकनला पण अशाच प्रकारे आपण इथं तयार करून घेऊया। तर बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लावून घेऊया। दोन्ही साईडला अशा प्रकारे आपण 3-3 इंचाची मार्किंग करून इथं वरच्या साईडला लटकन जे लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपण लटकन वरच्या साईडला बांधून घेतलेलं आहे। तर सुंदर असं आपला ब्लाऊजचा डिझाइन इथं तयार झालेला आहे, बघू शकता किती सुंदर वाटत आहे। तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल असा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे डिझाइन। जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप। ब्लाऊजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। सुंदर असं आपण इथं डिझाइन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डिझाइन आपण इथं बोट नेक गळ्यावर बनवणार आहोत। तर अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया। ब्लाऊजची उंची आपण इथं 14 घेतलेली आहे टोटल। रुंदी जे आपण इथं 11 घेतलेली आहे। शोल्डर जे आपण इथं 7 घेतलेला आहे, बघू शकता बोट नेक वर आपल्याला इथं डिझाइन बनवायचं म्हणून शोल्डर पण 7 घेतलेला आहे। गळा रुंदी आपण इथं 4 घेतलेला आहे, बघू शकता 4 इंचावर मार्किंग करून आपल्याला खालच्या साईडला पण इथं, तर खालच्या साईडला 3 इंचावर मार्किंग करून आपल्याला अशा प्रकारे इथं एक बॉक्स तयार करून इथं गळ्याचा आकार द्यायचा आहे। वरच्या साईडला आपण इथं गोलाकारमध्ये गळ्याचा आकार दिलेला आहे। त्यानंतर खालच्या साईडला 1.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे एक छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचं इथं। तर टोटल आपण इथं गळाची उंची तर 10.5 घेतलेला आहे। 10.5 आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे इथं रेश मारून घ्यायचा आहे। त्यानंतर खालचा जो बॉक्स आहे आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचा आहे, बघू शकता 3 आलेला आहे आपला सेंटर। 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार सेंटर मध्ये आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे परत गळ्याची रुंदी आपल्याला इथं खालच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे। वरच्या साईडला आपण 4 घेतलेला आहे, खालच्या साईडला आपल्याला इथं 3.5 घेऊन अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडचा गळ्याचा आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया। अगोदर आपल्याला इथं वरच्या साईडचा गळा कट करून घ्यायचा आहे, बघू शकता गळ्याचा आकार तुम्ही लक्षात ठेवा। बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो, नाहीतर सावकाश व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल की आकार कसा दिलेला आहे। तर अशा प्रकारे अस्तरवरती आपण इथं गळा जे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज पीस घ्यायचा आहे। ब्लाऊज पीस वरती अस्तर जे अगदी व्यवस्थित आपण इथं सेट करून घेऊया। साईडला पिन वगैरे लावून घ्यायचा आहे। जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या गळ्याला आपण इथं पूर्ण टीप मारून घ्यायचा आहे फिनिशिंग। तर अशा प्रकारे आपण इथं टीप जे आहे मारून घेतलेला। आता आतला कपडा जो आहे ब्लाऊजचा कट करून घेऊया गळ्याच्या आतला। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण इथं गळ्याचा आतला कपडा जे आहे कट करून घेणार आहोत।
त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत। तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जो कोपरा आहे अगदी व्यवस्थित आपण इथं कट करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं अस्तरला पलटून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे गळ्याच्या आतमध्ये घालून आपण अस्तर जे पलटून घेऊया। तर अशा प्रकारे अस्तर पलटून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती न दिसला पाहिजे, अगदी फिनिशिंग न सावकाश आपल्याला इथं पूर्ण गळ्याला दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर गळ्याला आपण इथं दाब टीप जे मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथं पूर्ण साईडला टीप मारून घेऊया ब्लाउजला। तर अगोदर आपण इथं वरच्या गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथं साईडला पण टीप मारून घेऊया। जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही किंवा गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला साईडला पण टीप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेला आता गळ्याचा जो कापड आहे कट करून घेऊया ब्लाऊजचा। तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर शिलाईच्या बाहेरच्या साईडचा एक्स्ट्रा कपडा आपण उरलेला तो कट करून घ्यायचा आहे फिनिशिंगनं। त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला जे आहे आपल्याला इथं पट्टी लावून घ्यायचं आहे। पट्टी लावण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। तिरपी आपण इथं गळ्याला आपण इथं पूर्ण पट्टी लावून घेत आहोत। तुम्हाला जर पायपिंग पण लावायची असेल तर तुम्ही पायपिंग पण लावू शकता तुमच्या आवडीनुसार। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण आपण इथं गळ्याला इथून पट्टी जे लावून घेत आहे। साईडला आपण कट मारून घेऊया पट्टीच्या, म्हणजे आपला गळा जो अगदी व्यवस्थित फोल्ड होतो। त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर दाब टीप आपण मारलेली आहे पट्टीला आतमध्ये फोल्ड करून आपण इथं गळ्याच्या वरच्या साईडला टीप मारून घेऊया पूर्ण। डिझाईन अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की त्याची कटिंग आणि स्टिचिंग कसं केलेली आहे। तर अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया। खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला 4 इंच अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्हीकडे टक्स मारून घ्यायचा आहे। तर दोन्हीकडे आपण इथं टक्स जे आहे मारून घेतलेला आहे। आता कमरपट्टी लावून घ्यायची आहे। आपल्याला इथं खालच्या साईडला कमरपट्टीसाठी आपण इथं 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे। याला डबल फोल्ड करून ह्याच्या वरती ठेवून आपण इथं टीप मारून घेणार आहोत। त्यानंतर आपण इथं कमरपट्टीला ओपन करून कमरपट्टीवरती आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे कमरपट्टी जी आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण टीप मारून घेतलेला आता ब्लाऊजचा आपला गळा इथं तयार करून घेतलेला आहे। याच्यावरती डिझाईन बनवायला घेऊया। ब्लाऊजचा आपण इथं 1.5 इंचाचा पट्टी कट करून घेतलेला आहे। याला डबल फोल्ड करून उलट्या साईडने आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे पट्टीला। त्यानंतर आपण इथं सुई दोऱ्याच्या साहाय्याने पट्टी जे आपण इथं पलटून घेत आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। येणारे नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर पट्टीला आपण इथं सेंटरमध्ये कट मारून 2 अशा पट्ट्या तयार केलेल्या आहेत। आता गळ्याला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे।
बघू शकता. तर अशा प्रकारे आपण इथं गळ्याला ठेवून टिप मारून घेत आहोत. तर दुसऱ्या साईडला पण आपण इथं अशा प्रकारे पट्टीला टिप मारून घेत आहोत. त्यानंतर आपल्याला दुसरी जी पट्टी अशा प्रकारे आपल्याला सेट करून गुलिल्या आकारमध्ये आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता गळ्याला आपण इथं पट्टी जे लावून घेतलेले आहे. त्यानंतर गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं गळ्यावरती लेस लावून घेऊया. लेस लावल्याने आपला गळा जो आहे अजून उठून दिसतो. तर चारही बाजूने आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे फिनिशिंगनं. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो शेप आणि लुक जे आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता आपण इथं पूर्ण गळ्याला लेस लावून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं लेस लावलेला आहे. त्यानंतर वरच्या साईडला पण अजून सुंदर बनवण्यासाठी आपण इथं लेस लावून घेऊया. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. बऱ्याच बायकांना नवीन आणि युनिक डिझाईन बनवायचं असतं, तर डिझाईन कसं बनवायचं सुचत नाही, तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तर वरच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं परत एकदा डबल टिप मारून घेऊया. तर सुई दोऱ्याने जॉईंट करून आपण इथं सेंटरमध्ये पट्टीवरती एक बटन लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा गळा इथं तयार झालेला आहे. बघू शकता किती सुंदर वाटत आहे. तर खूपच सुंदर लुक आलेला आहे गळ्याला, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ब्लाऊज घातल्याने गळ्याचा लुक असा येतो बघा, किती सुंदर वाटत आहे बॅक साईडला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा.